एक महत्त्वाची बातमी समोर येते। वर्ध्यात रुग्णालयाच्या मागणीसाठी नागरिकांनी रक्तानं पत्र लिहिले। प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। खासदार अमर काळे यांनी हे पत्र लिहिले, तर रक्ताने लिहिलेले हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। सरकारला जाग करण्याकरता या ठिकाणी सिंधी रेल्वेतल्या सर्व नागरिकांनी एक अतिशय अनोखं असं आंदोलन या ठिकाणी उभं केलं आणि आज जवळपास 1400 लोकांनी आतापर्यंत स्वतःच्या रक्ताने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तात्काळ सिंधी रेल्वे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। मला या निमित्तानं अतिशय वाईट वाटतं की देशाला स्वातंत्र्य भेटून इतके वर्ष झाले, परंतु एका ग्रामीण रुग्णाच्या मागणीकरता लोकांना रक्ताचे पत्र लिहून जर मुख्यमंत्र्यांना जर विनंती करावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी शोकांतिका कुठली नसावी। 1400 लोकांनी स्वरक्ताने जे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, आता जनता वाट पाहत आहे की आम्ही आमचं रक्त तुम्हाला दिलेलं आहे। आमची नॉर्मल मागणी आहे, खूप मोठी मागणी नाही आहे, फक्त तुम्ही रुग्णालयाला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्या, यासाठी आज मागणी केलेली आहे। जर मागणी पूर्ण झालेली नाही तर या सिंधी रेल्वे या भागातली संपूर्ण जनता रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। एक महत्त्वाची बातमी समोर येते। मल्टी स्टेटनं हजारो ठेवीदारांना गंडा घातलेला आहे। अद्याप दखल न घेतल्यानं ठेवीदार आर्थिक अडचणीत आहेत। तर बीडच्या ठेवीदारांनी आंदोलनाचा आता यावर पवित्रा घेतलेला आहे। 24 फेब्रुवारीला मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।